हॅलो गाईज, तर आज आहे मी महाडच्या घरी आणि महाडच्या घरून तुम्हाला मी आज व्ह्यू दाखवणार आहे चवदार तळ्याचा, जिथे आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. हे बघा ते आंबेडकरांचं चवदार तळे. आणि आज आमचा प्लॅन आहे पाणीपुरी करायचा. तसं म्हटलं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी मिनी ब्लॉग आणलेला आहे. तर पाणीपुरीची तयारी चाललेली आहे. तिखट पाणी बनवत आहे. आमच्या वहिनी साहेब आहेत ज्या तिखट पाणीपुरी करण्यामध्ये खूप माहीर आहेत आमच्या वहिनी. तर त्याच्यामध्ये आता थंड पाणी टाकलं की पाणीपुरीचा जो कलर येतो त्याचा पाण्याचा चेंज कलर होत नाही असं त्या म्हणाल्या होत्या. सो म्हणजे ते ग्रीन कलर तो ग्रीनच असा राहतो, असा वेगळा कलर होत नाही. सो हे मस्त तिखट पाणी केलेलं आहे आणि आम्ही असं एकच पाणी करणार आहोत. एक साईडला चिंचेचं पाणी ठेवलेलं आहे. चिंच ठेवली आहे गरम हे करत, म्हणजे त्याच्या व्यवस्थित हे होऊन पाणी निघेल चिंचेचं. आणि हे आहे तिखट पाणी. आता ज्याच्यामध्ये आम्ही पाणीपुरी मसाला ॲड केला आहे आणि मस्तपैकी तुम्हाला दिसत असेल की खूप छान असा कलर आलेला आहे पाणीपुरीच्या पाण्याला कलर छान आलेला आहे. तुम्हाला पाणी बघून बहुतेक तोंडाला पाणी सुटलंच असेल सगळ्यांना. ज्यांना ज्यांना पाणीपुरी आवडते त्यांच्या तर करणं तर खूपच असं बघूनच असं वाटत असेल खावंसं. आणि हे आमचं गोड पाणी तयार आहे. तर त्याच्यातलं थोडंसं पाणी आम्ही तिखट पाण्यामध्ये ॲड करत आहोत, कारण तिखट पाणी खूपच तिखट झालं होतं. सो म्हणून मग थोडंसं पाणी ॲड केलं, त्याच्याने छान असा फ्लेवर आलेला त्या पाण्याला. आणि ते शिवराज त्याच्या आधी दादासोबत मस्ती चालू होती शिवराजची. ॲज युजल शिवराजला खूपच गरम, आता ॲक्च्युली खूप गरमी होते इथं आणि खूप गरमी चालू आहे. आणि इथे रगडा आमचा तयार झालेला आहे. कुकरमध्ये ते बटाटे आणि वाटाणे चांगले मस्त आता मिसळून घेत आहेत वहिनी. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही तिखट पाणी ॲड करणार आहे की त्याने त्याला मस्त फ्लेवर येईल रगडालाही. आणि आमची पाणीपुरीचंही तयार आहे आणि आम्ही खायला बसलेलो आहोत आता पाणीपुरी सगळेजणं. कारण वहिनी, मी आणि पोरं आम्ही चौघंच जणं होतो. त्याच्यामध्ये खूप मजा केली आम्ही. मस्त पाणीपुरी एन्जॉय केली. पाणीपुरीचं ताट ठेवलं पुढ्यामध्ये आणि मस्त रगडा घेतला, तिखट पाणी घेतलं आणि खूप छान असं वाटलं. कधीतरी घरीच पाणीपुरी करून खायला खूपच मजा येते. पोटभर आपण खाऊ शकतो. बाहेर आपण किती प्लेट खाणार, पण घरी केले की खूप मस्त मजा वाटते. आणि खूप छान अशी पाणीपुरी झालेली आणि मस्त टेस्ट लागत होती. जिजाई बघा माझ्याकडे कशी बघते की पाणीपुरी तर, आणि तर शिवराजला बघा, शिवराज नुसता पुऱ्या खात आहे आमचा. तर तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. टेक केअर, बाय.